रामराम मंडळी, वर्षातून एकदाच मिळणारे कटल्यांची अशी झणझणीत भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? मग ही खानदेशी प्रकाराची भाजी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. भाकरीसोबत ही भाजी अतिशय भन्नाट लागते. चला तर मग रेसिपी सुरू करूया. मी बाजारामध्ये गेली, बाजारातून आणले छानपैकी कटेलू आणि त्या कटेलूला चांगल्या प्रकारे धुवून टाकले. आता याला धुणं फार गरजेचं असतं, कारण या धुण्याने याला लागलेली असते माती, कारण हे पूर्ण काट्याकुट्यात लागलेले असतात. मग छानपैकी धुतल्यानंतर त्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे. आता चिरत असताना काय करायचं आहे, बिया जर असतील तर बिया जास्त काढून टाकायचे आहे. बारीक बारीक आपल्याला याला चिरून घ्यायचे आहे. आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने मी सारे जे कटेलू आहे ते छान प्रकारे बारीक कापून घेते आहे. तुम्हाला जर यामधल्या बिया हव्या नसतील तर तुम्ही त्या बाहेरसुद्धा काढून टाकू शकता, पण बियांनीसुद्धा याला छान चव येते. अशा पद्धतीने बारीक बारीक कट केल्यानंतर यामध्ये मी टाकत आहे 2 टेबलस्पून तुरीची डाळ. आता तुम्हाला थोडी जास्त डाळ हवी असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. साधारणतः 4 टेबलस्पून डाळ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मग छान प्रकारे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये आपल्याला हे जे धुतलेलं जे कटुले आणि डाळ आहे ते टाकायचं आहे. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि याला आपल्याला 2 किंवा 3 शिट्ट्या होईस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता ह्या जी भाजी आहे ही भाजी खानदेशामध्ये सर्व घरांमध्ये या श्रावण महिन्यांमध्ये केली जाते आणि सर्वांना खूप आवडते. आता याच्यासाठी आपण एक वाटण तयार करूया. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे अर्धा कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्यासोबतच 6-7 हिरव्या मिरच्या त्या पण भाजून घेतलेल्या आहेत. लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे. वाटण मस्तपैकी वाटल्यानंतर एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. 4 टेबलस्पून तेल मी टाकलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून हा जो मसाला आहे छान प्रकारे आपल्याला कलसून घ्यायचा आहे. आता कलसून घ्यायचा म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता अशाच प्रकारच्या ज्या भन्नाट रेसिपीज आहेत त्या मी माझ्या फेसबुकच्या करुणास किचन पेजवरती आणि इंस्टाग्रामवरती मी टाकत राहते, त्याही देखील तुम्ही नक्की पहा. आता यामध्ये टाकायची आहे अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. फार जास्त मसाले टाकायची गरज नाही आहे. एवढ्या मसाल्यांमध्येच ही जी भाजी आहे ती अतिशय भन्नाट होणार आहे. आणि तुम्हाला खानदेशी प्रकारातल्या अशा जर भाज्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण पूर्ण आपली सिरीज सुरू झालेली आहे. आपण आता चॅनलवरती खानदेशी प्रकारच्या भाज्या इथे टाकणारच आहोत, त्यामुळे एकही रेसिपी तुमची मिस होता कामा नये. आता शिजवलेलं जे कटुले आणि डाळ आहे ते सुद्धा आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. पण मसाला जो आहे तो छान कलसवल्यानंतर आता याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. शक्य असेल तर गरम पाणीच घाला, जेणेकरून भाजीची जी चव असते ती कायम राहते. आता याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आता आपला शेवटचा इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे मीठ. 1 TSP मीठ टाकते आहे इथे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ जे आहे ते ॲडजस्ट करू शकता आणि छान प्रकारे याला मिक्स करून भाजीला उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे. पहा बरं किती छान झालेली आहे भाजी. तर कोणाकोणाला कटुलेची भाजी आवडते, तुम्हाला कोणत्या प्रकाराची भाजी आवडते, तुम्हाला सुकी आवडते की तुम्हाला अशी रस्स्याची भाजी आवडते, ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर कटुले प्रेमी असेल तर कमेंटमध्ये मला कटुले नक्की टाईप करून लिहा. तर भाजी छान उकडलेली आहे. चला तर मग आपण सर्व करूया. आता यासोबतच मी एक खानदेशी लोणचं सर्व करते आहे, सोबतच खानदेशचा पापड सर्व करते आहे. याच्याच रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे, त्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि गरम गरम भन्नाट आपली भाजी रेडी झालेली आहे. या भाजीसोबत पोळी काय भाकरीसुद्धा खूप टेस्टी लागते. ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा.